नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया पांढऱ्या हरभऱ्याची भाजी. ह्या वाटीनं मी अर्धी वाटी हरभरे घेतले आहे. 2 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले आहे. पांढरे हरभरे आपले कसे फुगले आहेत बघा. त्याला आणखीन 2 वेळेस घेऊन घेऊया. आपले हरभरे धुवून झाले आहे. आपण गॅस पेटवूया. प्रेशर कुकर ठेवूया. कुकर गरम होऊ देऊया. प्रेशर कुकर गरम झाला आहे. या चमचने 1 चमच तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. दालचिनीचे तुकडे 2 टाकूया. अख्खे इलायची 2 टाकूया. 5 लवंग टाकूया. 5 मिरे टाकूया. 2 तेजपत्ता टाकूया. आणि असे फिरूया. गॅस सुरू करूया. रात्रभर भिजत ठेवलेले हरभरे आपण याच्यामध्ये टाकूया. आणि असे फिरूया. अर्धा चमच मीठ टाकूया. याला फिरूया. आपल्या हरभरे शिजायसाठी आपण अर्धा गिलास पाणी टाकूया. छोट्या चमचनं 1/2 चमच आपण खायचा सोडा टाकूया. कुकरला आपण ढक्कन लावूया. 5 शिट्ट्या होऊ देऊया. गॅस फास्ट करूया. आपले हरभरे शिजेपर्यंत आपण मसाला तयार करूया. तवा ठेवूया. 25 ग्राम खोबरा मी बारीक कट करून घेतले आहे. अर्धा छटाक पण म्हणतात, 25 ग्राम पण म्हणतात. त्याला भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. त्याला फिरवून घेऊया. खोबरा आपण लालसर होईपर्यंत भाजूया. आपला खोबरा भाजून झाला आहे. काढूया प्लेटमध्ये. 2 मोठे कांदे उभे कट करून घेतले आहे. हे पण भाजून घेऊया. त्याला असे फिरूया. कांद्याला थोडं तेल टाकूया. त्याला असे फिरून घेऊया. नंतर काढलं प्रेशर कुकरचे 5 शिट्ट्या झाल्या आहे. आपण गॅस बंद करूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. कुकरची हवा गेल्यावरच आपण ढक्कन काढायचं असते. हिरव्या मिरच्या मी 5 घेऊन घेतल्या आहे. मिरच्याचे देठ पण काढले आहे. त्याला पण भाजून घेऊया. कांद्याबरोबर आपली मिरच्या पण भाजत आहेत. कोथिंबीर घेऊन कट केलेली आपण भाजून घेऊया. किती छान भाजले आहेत आपले कांदे, मिरच्या, कोथिंबीर. आपण गॅस बंद करूया. मसाला प्लेटमध्ये काढूया. आपला 2 मिनिटं मसाला थंड होऊ देऊया. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. म्हणजे आपला मसाला बारीक होतो. आपला पूर्ण मसाला वाटून झाला आहे. आपले पूर्वज खलबत्त्यामध्ये वाटायचे. आपले पूर्वज उकळामध्ये वाटायचे. आपण मिक्सरमध्ये वाटलो आहोत. आपण भाजीला फोडणी करूया. गॅस पेटवूया. पॅनकडे ठेवूया. पॅनकडे गरम होऊ देऊया. कोणत्या पण कढईमध्ये करू शकता. अल्युमिनियमच्या, लोखंडाच्या, जर्मलच्या पातेलात. आपण भाजी पॅन कढईमध्ये बनवूया. आपला पॅन कढई गरम होऊ देऊया. आपला पॅन कढई गरम झाला आहे. या चमचनं 1.5 चमच तेल टाकूया. आपण तेल कमी पण टाकू शकता, जास्ती पण टाकू शकता. 1 चमच जिरा टाकूया. आपले जिरे चांगले ब्राऊन होईपर्यंत फिरवूया. आपले जिरे ब्राऊन झाले आहे. 1 चमच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. त्याला असे फिरून घेऊया. आपला अद्रक लसणाचा पेस्ट फ्राय झाला आहे. 2 टमाटे बारीक कट केलेले टाकूया. त्याला असे फिरून घेऊया. 1 मिनिट टमाट्यावर झाकून ठेवूया. म्हणजे आपला टमाटा चांगला फ्राय होतो. बघूया आपला टमाटा फ्राय झाला का. गॅस स्लो करूया. म्हणजे आपला टमाटा करपणार नाही. आपला टमाटा छान फ्राय झाला आहे. छोट्या चमचनं 1 चमच हळद पावडर टाकूया. या चमचनं 1.5 चमच मी मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. फोडणीमध्ये टाकूया. त्याला असे फिरून घेऊया.
मसाला वाटून घेतल्याला टाकूया, व्यवस्थित फिरवूया. थोडं मसाल्याचं पाणी टाकूया आपण, त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. 1 चम्मच गरम मसाला टाकूया, त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. 2 मिनिटं झाले आहे. आपला प्रेशर कुकर खोलून बघूया, आपले हरभरे शिजले आहेत का. किती छान शिजले आहेत, एकदम मऊ मऊ, एकदम नरम नरम शिजले आहेत. असेच शिजायला पाहिजे आपल्याला. आपली भाजी एकदम छान बनते, एकदम गाढा गाढा. आपला मसाला पूर्ण फ्राय झाला आहे. शिजून घेतलेले पांढरे हरभरे आपण टाकूया, व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस सुरू करूया. काय गिलास नाही, 1 गिलास आपण पाणी गरम करून घेऊया. आपल्याला जेवढं भाजी बनवायचं तेवढं आपण पाणी गरम करून घेऊया. गरम पाणी टाकल्याने आपली भाजी चविष्ट बनते. आपला पाणी गरम झाला आहे. आमचा कुटुंब छोटा आहे म्हणून मी 1 गिलास पाणी टाकत आहे. आपण कमी पण टाकू शकता, जास्त पण टाकू शकता. पांढऱ्या हरभऱ्याच्या भाजीला किती छान कलर आला आहे. आपण हरभरे शिजून घेते वेळेस अर्धा चम्मच टाकले आहे मीठ. आता पाव चम्मच टाकूया. गॅस फास्ट करूया. त्याला एक मस्त उकळी येऊ देऊया, झाकून ठेवूया. आपल्या पांढऱ्या हरभऱ्याच्या भाजीला छान उकळी आली आहे, बघूया आपण. बघा किती छान छान झाली आहे आपली भाजी, गाढा गाढा पण झाली आहे. आपल्या पांढऱ्या हरभऱ्याची भाजी शिजून तयार झाली आहे. आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. गॅस बंद करूया. या पद्धतीनं पांढऱ्या हरभऱ्याची भाजी बनवून पहा, खाऊन पहा. छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. चपाती सोबत पण खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता, भाकरीसोबत पण खाऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.